नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आयुष्य अचानक वेग घेतं आणि आपण विचार करतो, हे सगळं इतकं छान कसं घडतंय? मिथुन राशीच्या व्यक्तींकरता एप्रिल महिना कशा प्रकारचा असेल? तर हा एप्रिल महिना संधी, ऊर्जा आणि पूर्णत्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये तुमच्या राशीत गुरु मार्गस्थ होत असल्यामुळे तुमचा मूड, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची एनर्जी या तिन्ही गोष्टी खूपच हाय लेवलवर दिसते. आणि एक गोष्ट महत्त्वाची, तुमच्या मनात जी स्वप्न आहेत, जे विचार आहेत, ते पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. कारण या महिन्यामध्ये ग्रहस्थिती तुमच्या बाजूनी उभी आहे. थोडं आरोग्याबद्दल सांगायचं झालं, तर तुमचं शारीरिक, मानसिक दोन्ही आरोग्य उत्तम असणार आहे. थोडी धावपळ वाढेल, प्रवासही होते. पण त्याचबरोबर काम पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात असेल. आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं, तर हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे. तुमचा इन्कम सोर्सेस वाढते, नवीन संधी, ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि गुंतवणुकीच्या बाबतीतही तुमचे निर्णय योग्य असणार आहेत. एकंदरीतच पैशाचा फ्लो खूपच चांगला राहील. घरातील व्यक्ती किंवा कुटुंब या संदर्भात सांगायचं झालं, तर घरातील वातावरण साधारणतः चांगलंच राहील. पण काही वेळा छोटे मोठे मतभेद होऊ शकतात, पण त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. एक पॉझिटिव्ह गोष्ट या महिन्यात तुमच्यासाठी असेल, ती म्हणजे या महिन्यामध्ये घर किंवा वास्तूशी संबंधित कामं तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे नवीन घर घेणं, असलेलं घर विकायचं असेल तर त्या संदर्भात, किंवा घरामध्ये रिनोव्हेशन वगैरे करायचं असेल, तरीसुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्तमच असणार आहे. रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं, तर जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप सुरू करायविषयी वाटत असेल, तरी हा संपूर्ण काळ हा तुमच्यासाठी खूपच फेवरेबल असणार आहे. नवीन नाती तयार होऊ शकतात आणि जुने नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्याकरता सांगायचं झालं, तर अतिशय उत्तम एक्सलंट अशा प्रकारचा कालावधी आहे. तुमचा फोकस खूपच चांगला दिसून येईल आणि तुम्हाला त्यामुळे अपेक्षित यश नक्कीच मिळणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता हा संपूर्ण कालावधी म्हणजे एप्रिलचा संपूर्ण महिना सेफ आणि पॉझिटिव्ह राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर ज्या विवाहिक व्यक्ती आहेत त्याच्याकरता अतिशय सुंदर असा अनुभव देणारा हा महिना असणार आहे. तुमचे नातेसंबंध सुमधुर राहतील, एकत्र वेळ घालवा आणि कदाचित फिरायला जाण्याचे योगही या महिन्यामध्ये येणार आहे. ज्यांना विवाह करायचा आहे म्हणजे जे विवाहसुख मंडळी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अनुकूल असणार आहे. अपेक्षित स्थळं येणं, लग्न ठरणं किंवा लग्न होणं अशा गोष्टी संभवतात. करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं, तर या महिन्यामध्ये हा जो महिना आहे खरं तर तुमच्यासाठी करिअरमध्ये गेम चेंजर करू शकतो. तुम्ही खूपच ॲक्टिव्ह राहा. कामामध्ये एनर्जी दिसेल. जरी तुमचे सीनियर आहे त्यांच्याबरोबर थोडाफार मतभेद झाले, तरी तुमच्या कामामुळे तुम्ही त्यांना इम्प्रेस करू शकाल. आणि काही लोकांना प्रमोशन किंवा सॅलरी ग्रोथही उत्तम प्रकारची मिळू शकते. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यातील मोठी अपॉर्च्युनिटी, मोठी संधी या महिन्यात येऊ शकते. म्हणून तुमचे एफर्ट्स थोडे वाढवा. एक सावधगिरी या महिन्यात सांगायची झाली, तर थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण तुमच्यामध्ये तुमच्या आवडीनिवडी या कायम बदलत असतात. त्यामुळे आपसुकच खर्च थोडासा वाढतो. आणि या महिन्यामध्ये
इन्कम चांगलं असलं की खर्चही तेवढा पाहिला जात नाही. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा, खर्च वाढू शकतो. या महिन्यामधली सेन्सिटिव्ह फेज किंवा जो कालावधी आहे, तो असणार आहे 18 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावनांवर तर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही थोडे जास्तच इमोशनल आहात. कारण या दरम्यान तुम्ही इमोशनल होऊन चुकीचे निर्णय घेऊ शकता. म्हणून लक्षात ठेवा, थोडं थांबा, थोडा विचार करा आणि मग निर्णय घ्या. आता थोड्या महत्त्वाच्या तारखा म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 2 तारखेला पौर्णिमा आहे आणि 17 तारखेला अमावास्या आहे. या दिवसामध्ये मोठे डिसिजन, कमिटमेंट किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टाळा. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये जर तुम्ही भावनांवरती नियंत्रण ठेवलं, खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, तर हा महिना तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा आणि स्वप्न पूर्ण करणारा ठरू शकतो. धन्यवाद.